हॅलो फ्रेंड्स, वेलकम. मी प्राध्यापक भूषण चांदवडकर या PSIR ऑप्शनल सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं युनिक अकॅडमीतर्फे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बोलणार आहे आयडिया ऑफ जस्टिसबद्दल. जस्टिस म्हणजे न्याय. ही न्यायाची संकल्पना PSIR मध्ये कशा पद्धतीने काम करते त्याबद्दल आज आपण थोडक्यात बोलणार आहे. सो लेट्स टेक अ लुक ॲट दॅट. न्याय म्हणजे काय, जस्टिस कशा पद्धतीने महत्त्वाचं असतं कुठल्याही सोसायटीमध्ये, कुठल्याही पॉलिटिकल सोसायटीमध्ये ॲज अ पॉलिटिकल आयडियल म्हणून जस्टिस कसं महत्त्वाचं आहे त्याबद्दल काय मत आहे बघा. वाईल अ डिसेंट ऑर अ गुड सोसायटी ऑर पॉलिटी मस्ट हॅव सेव्हरल व्हर्च्यूज, जस्टिस इज द फर्स्ट ऑफ देम. म्हणजेच काय तर कुठल्याही चांगल्या समाजामध्ये किंवा चांगल्या राजकीय समाजामध्ये अनेक व्हर्च्यूज असले पाहिजे. व्हर्च्यूज म्हणजे काय तर ज्याला आपण क्वालिटीज म्हणू थोडक्यामध्ये. अनेक व्हर्च्यूज असले पाहिजे किंवा अनेक असे उद्दिष्ट असले पाहिजे जे त्या समाजाला गाठायचे असले पाहिजे, चांगल्या क्वालिटीज अंगी बाणवायच्या असल्या पाहिजे. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं व्हर्च्यू म्हणजे कुठलं तर मग ते म्हणजे जस्टिस आहे, असं पॉलिटिकल शास्त्रज्ञांमध्ये एकमत झालेलं आपल्याला दिसतं. सो द मोस्ट इम्पॉर्टंट व्हर्च्यू अकॉर्डिंग टू देम हॅपन्स टू बी जस्टिस. जस्टिस इज ऑफ सेंट्रल इम्पॉर्टन्स इन पॉलिटिकल प्रॅक्टिस अँड थेअरी. पॉलिटिकल प्रॅक्टिस आणि थेअरीमध्ये जस्टिसचं एक आपलं स्वतःचं केंद्रीय महत्त्व आहे. म्हणजेच काय तर मग तुम्ही पॉलिटिकल थेअरी किंवा सिद्धांत म्हणा, त्याच्यामध्ये जस्टिसचा सिद्धांत मांडणारे जॉन रॉल्ससारखे सिद्धांतिक असतील किंवा इतर लोक त्याच्या अनुषंगाने जस्टिसबद्दल बोलणारे असतील, नाहीतर मग प्रत्यक्ष प्रॅक्टिस ऑफ पॉलिटिक्स ज्याला आपण म्हणतो, जसं आपल्या अवताली भोवतालीचं राजकारण चालतं त्याला आपण जस्टिसेबल मानतो की नाही मानत, याच्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जस्टिसची असते. ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन. काय म्हटलेलं आहे पुढे जॉन रॉल्सच्या थिअरी ऑफ जस्टिसमध्ये. येस, जॉन रॉल्स जस्टिस किंवा न्यायाबद्दल जो चॅम्पियन थिंकर मानला जातो PSIR मध्ये, त्याचं नाव आहे जॉन रॉल्स. तो जॉन रॉल्स काय म्हणतो जस्टिसबद्दल की जस्टिस इज द फर्स्ट व्हर्च्यू ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन्स. सामाजिक संस्था संघटनांचं सगळ्यात पहिलं उद्दिष्ट काय असेल तर ते म्हणजे जस्टिस असलं पाहिजे, असं त्याचं स्पष्ट मत आहे. म्हणजेच काय तर कुठलीही सामाजिक संस्था संघटना, मग ती राजकीय का असेना, थोडक्यात त्याला हे समजवण्याचा प्रयत्न तो करतोय की कुठल्याही सामाजिक संस्था संघटनेला किंवा राजकीय संस्था संघटनेला एक सामाजिक उद्दिष्ट असलंच पाहिजे आणि त्या सामाजिक उद्दिष्टातलं सर्वतोपरी असलेलं उद्दिष्ट म्हणजे कुठलं तर जस्टिस असलं पाहिजे. न्यायाच्या उद्दिष्टाशिवाय कुठलाही समाज हा दिशाहीन होतो, असं त्याचं स्पष्ट मत होतं. आणि म्हणूनच तो म्हणतोय की जस्टिस इज द फर्स्ट व्हर्च्यू ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन्स. कारण की कुठलंही सोशल इन्स्टिट्यूशन हे डेलिबरेटली क्रिएटेड असतं. लाईक पॉलिटिकल थेअरी, डेलिबरेटली सोशल इन्स्टिट्यूशन हे स्टेट जसं अस्तित्वात आणत असतो माणूस, तसंच सोशल इन्स्टिट्यूशन डेलिबरेटली तयार केलेलं असतं. आणि मग त्या सोशल इन्स्टिट्यूशनचं काय सर्वतोपरी उद्दिष्ट असेल तर ते न्याय प्रस्थापित करणं असलं पाहिजे. कारण जर का त्याच्यामध्ये न्याय नसेल तर त्या सोशल इन्स्टिट्यूशनच्या अस्तित्वाला काहीही अर्थ उरत नाही. एक न्यायाधिष्ठित समाज असणं, एक न्यायाधिष्ठित राजकारण असणं, एक न्यायाधिष्ठित सामाजिक अभिसरण होणं, हे सगळं त्या ठिकाणी महत्त्वाचं मानलं आहे त्यांनी, जॉन रॉल्सनी. आणि म्हणूनच तो या ठिकाणी म्हणतोय की जस्टिस इज द फर्स्ट व्हर्च्यू ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन्स. नाहीतर काय होईल, त्या सोशल इन्स्टिट्यूशन्सच्या अस्तित्वाला त्या ठिकाणी डाग लागणार आहे. कारण की इवन इफ द सोशल इन्स्टिट्यूशन्स एक्झिस्ट, देअर कॅन बी ऑलवेज अ क्वेश्चन टू बी आस्क्ड अबाउट देम. What is their virtue or what is the objective with which they have came into existence and why they are still in existence. म्हणजे ते कुठल्या ऑब्जेक्टिव्हनी अस्तित्वात आलेले आहेत आणि अजूनही ते अस्तित्वात का राहिलेले आहेत, बरोबर आहे, हा त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. विशेषतः त्यांच्या अस्तित्वाचं जे पॅरामीटर आहे ते पॅरामीटर हे वेदर ते जे काही ॲक्टिव्हिटी करत आहेत त्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून समाजामध्ये न्याय प्रस्थापित होतो आहे की नाही, किंवा किमान त्याचा प्रयत्न तरी केला जातो आहे की नाही, हा विचार त्या ठिकाणी मांडला जातो. म्हणूनच रॉल्शियन थेअरी ऑफ जस्टिस ही PSIR मध्ये महत्त्वाची थेअरी मांडली जाते. आणि म्हणून कुठलंही सामाजिक ऑर्गनायझेशन घ्या, राजकीय पक्ष घ्या, एखादी NGO घ्या किंवा एखादं व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन घ्या, त्या सगळ्यांचं मूळ काम काय असतं, ते कुठला तरी एका कॉजनी काम करत असतात. कुठला तरी एखादा कॉज त्या ठिकाणी त्यांचा असतो किंवा कुठलं तरी एखादं ऑब्जेक्टिव्ह असतं, एक असतं, किंवा दे मे हॅव अ बॅटरी ऑफ ऑब्जेक्टिव्स टू वर्क. काहीतरी उद्दिष्ट घेऊन ती संस्था संघटना निर्माण झालेली असते. ते उद्दिष्ट काय असतात, कुठनं आलेले असतात ते उद्दिष्ट, तर ज्या समाजातली ती ऑर्गनायझेशन आहे
त्याच समाजातून आलेले ते उद्दिष्ट असतात आणि म्हणूनच त्याच समाजातले इम्परफेक्शन्स ज्यावेळी ती संस्था संघटना आणि त्याचे लोक अभ्यासतात तेव्हा त्यांना निश्चितच त्यातनं प्रेरणा मिळते की लेट्स इट बी कन्वर्टेड इन टू परफेक्शन. म्हणजेच काय तर समाजामध्ये उदाहरणार्थ अन्याय असेल, अनेक समाज घटक असतात जे हायरार्चिकल सोसायटीमध्ये भारतासारख्या देशामध्ये अन्यायग्रस्त राहिलेले आहेत, राहत आहेत किंवा ठेवले जातात. तर मग अशा समाज घटकांवर होणारा जो अन्याय आहे त्याचं निराकरण करण्याचं काम एखादी ऑर्गनायझेशन हाती घेऊ शकते. एखादी ऑर्गनायझेशन विधवा च्या पुनर्वसनासाठी काम करू शकते, एखादी ऑर्गनायझेशन कामगारांसाठी काम करते, एखादी ऑर्गनायझेशन ही बालकांसाठी किंवा वृद्धांच्या हक्कांसाठी काम करते. हे सगळे ऑर्गनायझेशनल जे इन्स्टिट्यूशन्स आहेत हे सगळे कशासाठी काम करत आहेत तर ज्यांना एक प्रकारे सामाजिक अभिसरणामध्ये न्याय मिळालेला नाही आहे, ज्यांना समाजाच्या उतरंडीमध्ये न्यायपूर्ण स्थान मिळालेलं नाही आहे, त्यांना न्याय मिळवून देण्याचंच जणू काही या ठिकाणी ते काम करतायत. आणि म्हणूनच तो असं म्हणतोय की जस्टिस इज द फर्स्ट व्हर्च्यू ऑफ सोशल इन्स्टिट्यूशन्स. ठीक आहे. दुसरं त्याचं ऑब्झर्वेशन काय आहे, इफ द सोसायटी इज नॉट बेस्ड ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ जस्टिस इट विल नायदर हॅव पीस नॉर स्टॅबिलिटी. सोसायटीला जर का त्या ठिकाणी जस्टिसचं प्रिन्सिपल नसेल तर त्या समाजामध्ये पीसही नसेल आणि स्टॅबिलिटीही नसेल. बघा, माणूस हा तसा मुळात शांतताप्रिय प्राणी असतो. जरी कधी कधी तो क्रांती करत असतो, कधी कधी ते हिंसक कारवाया करत असतो, तरीसुद्धा तो जन्मतः शांतताप्रिय प्राणी असतो. आणि म्हणूनच त्याला आपल्या अवतीभोवती वर्ल्ड पीस, लोकल पीस, ग्लोबल पीस हे सगळं हवं असतं. आणि त्याच्यामुळे शांतता कशी नांदेल किंवा शांतता कशी प्रस्थापित होईल याचा प्रयत्न तो सतत करतो. आणि त्याला शांतता आणि स्थिरता आपल्या आयुष्याला हवी असते. आपल्यापैकी बहुतांश लोक जे स्पर्धा परीक्षांचं प्रिपरेशन करत आहेत ते का करतायत तर त्यांना एक सरकारी नोकरी हवी आहे. त्यातनं काय हवं आहे तर आयुष्यामध्ये शांतता आणि आर्थिक स्थिरता हे सगळं त्यांना हवं आहे, प्रॉस्पेरिटी हवी आहे. तसंच प्रत्येक माणसाला पीस आणि स्टॅबिलिटी हवी असते. त्या पीस आणि स्टॅबिलिटीसाठी तो झटत असतो, प्रयत्नरत असतो. आणि त्याला मग जे जे धोके असतात, पीस आणि स्टॅबिलिटीला ज्या ज्या गोष्टींपासून धोका संभवतो त्या त्या गोष्टी साधारणतः त्याला नको असतात किंवा त्यांनी दूर सारल्या पाहिजे असा विचार पुढे मांडला जातो. आणि म्हणूनच जॉन रॉल्स असं म्हणतो की इफ द सोसायटी इज नॉट बेस्ड ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ जस्टिस, शेवटी ज्या ठिकाणी जस्टिस असते, ज्या ठिकाणी न्याय असतो त्या ठिकाणी ही शांतता आणि स्टॅबिलिटी नांदत असते. कारण न्यायाचं जे अँटॉनिम आहे, जस्टिसचं जे अँटॉनिम आहे दॅट इज इनजस्टिस. इनजस्टिस म्हणजे अन्याय. जिथे जिथे अन्याय असेल तिथे तिथे आपल्याला त्याचा पर्यवसान असंतोषात झालेलं दिसतं. अन्यायाचं पर्यवसान असंतोषात होतं. इनइक्वॅलिटीज विल पेव द वे फॉर डिसइल्युजनमेंट. डिसइल्युजनमेंट अँड डिसडेन will allow people or will provoke people to end up into violent activities. बरोबर आहे. म्हणजेच काय तर लोकांमध्ये असंतोष खचखचत राहिला तर ज्या ठिकाणी जस्टिस नसेल त्या ठिकाणी इनजस्टिस असेल ना. मग ज्या समाजामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ जस्टिस नाही आहे म्हणजे तो समाज प्रिन्सिपल्स ऑफ इनजस्टिसवर चालतो आहे. अन्यायग्रस्त लोक भरपूर आहेत त्या समाजामध्ये. मग अशा ठिकाणी तुम्हाला असंतोष खतखतत असलेला दिसेल. आणि जिथे जिथे असंतोष खतखतत असेल तिथे तिथे व्हायलन्स होण्याची शक्यता जास्त असते, हिंसा होण्याची शक्यता जास्त असते. आणि हिंसा ही डायरेक्ट थ्रेट टू पीस असते, डायरेक्ट थ्रेट टू स्टॅबिलिटी असते. जगात कुठेही हिंसा होत असेल, जसं आपण सध्या बघतोय युक्रेन आणि रशियामधलं युद्ध, जगाच्या पीस आणि स्टॅबिलिटीला हे आहे ना, थ्रेट आहे ना. का जगातले जवळजवळ सगळेच देश भारत धरून त्या युद्धाबद्दल चिंताग्रस्त आहेत. भलेही त्याच्याबद्दल वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या असतील प्रत्येकाने. भारताची भूमिका वेस्टला मान्य नसेल, वेस्टची भूमिका भारताला पुरेशी स्वतःसाठी वाटत नसेल, तर तरीसुद्धा प्रत्येकालाच ते युद्ध नको आहे. आणि ते युद्ध का नको आहे तर त्यांनी वर्ल्ड पीस आणि वर्ल्ड स्टॅबिलिटी डिस्टर्ब होते. एस्पेशली वी आर ऑलरेडी इन अ पोस्ट कोविड एरा, जिथे ऑलरेडी जगाची आर्थिक सामाजिक घडी विस्कटलेली आहे. तिथे ऑलरेडी ती विस्कटलेली असताना अजून ती नेस्तनाबूत करायला काहीतरी होणं हे काही निश्चितच अनडिझायरेबल आहे. आणि म्हणून ज्या समाजामध्ये प्रिन्सिपल्स ऑफ जस्टिसवर तो समाज आधारलेला नसतो, न्यायपूर्ण समाज तो नसतो, अन्यायपूर्ण विचारसरणीवर आधारलेला समाज असतो, तर त्या समाजामध्ये तुम्हाला कधी शांतताही दिसणार नाही आणि स्टॅबिलिटीही दिसणार नाही. हे त्याचं जे स्पष्ट मत आहे ते तंतोतंत खरं आहे.
बरोबर आहे. पुढे काय म्हणतोय तो बघा, नॅचरल डिस्ट्रीब्युशन इज नायदर जस्ट नॉर अनजस्ट, इट इज द इन्स्टिट्यूशन ऑफ सोसायटी कंट्रोल्ड बाय ह्युमन बिंग्स विच मेक्स इट जस्ट ऑर अनजस्ट. साधारणतः माणूस आयुष्याबद्दल चर्चा करत असताना स्वतःचं कंपॅरिझन दुसऱ्याशी करत असतो, आणि ज्यावेळी तो स्वतःचं कंपॅरिझन दुसऱ्याशी करतो तेव्हा त्याला निश्चितच रिलेटिव्ह डिप्रायव्हेशनची त्या ठिकाणी फिलिंग येत असते. रिलेटिव्ह डिप्रायव्हेशन म्हणजे काय, तर अरे अमुक व्यक्तीकडे माझ्यापेक्षा जास्त आहे, तमुक व्यक्तीकडे माझ्यापेक्षा खूप जास्त आहे, माझ्याकडे हे नाही आहे, त्याच्याकडे ते आहे, माझ्याकडे हे नाही आहे, असं जेव्हा त्याला वाटत असतं तेव्हा त्याच्या मनामध्ये कुठेतरी आपसुकच एक विचार येऊन जातो की माझ्यावर अन्याय होतो आहे किंवा माझ्यासोबत इनजस्टिस होते, आणि म्हणून ते इनजस्टिस कशातनं होते याचे जेव्हा तो कारण शोधतो तेव्हा त्याला एक कळतं की कधीकधी तर निसर्गानेच माझ्यावर अन्याय केलेला आहे, किंवा तो कधीकधी असं दुसऱ्याबद्दलही बोलतो. उदाहरणार्थ तुम्ही स्वतः आठवा, तुम्हाला एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्या अपंग व्यक्तीला बघितलं असेल, बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं असेल की बाबा अरे अरे देवानी कशी याच्यासोबत इनजस्टिस केलेली आहे, काय देवानी एखाद्यासोबत अन्याय करावा, किंवा नेचरनी निसर्गाने कसा याच्यासोबत अन्याय केलेला आहे, असं आपण साहजिकच किंवा सहज बोलून जातो. म्हणजेच थोडक्यात आपण असं मांडण्याचा प्रयत्न करत असतो की नॅचरल डिस्ट्रीब्युशन जे असतं कुठल्याही गोष्टीचं ते एक तर जस्ट किंवा अनजस्ट आहे, बरोबर आहे. म्हणजे सामान्य माणूस जे मानतो त्याच्या अगदी उलट भूमिका जॉन रॉल्सनी मांडलेली आहे या ठिकाणी. तो असं म्हणतो की निसर्गामध्ये न्याय किंवा अन्याय नावाची कुठली गोष्टच नसते. जरी सामान्य माणूस ते मानत असला की निसर्गाने अमुकावर अन्याय केला आहे, तमुकावर जास्त न्याय केला आहे, तमुकाला जास्त फेवर केलेला आहे, मला बिलकुल फेवर नाही केलेलं, असं जरी तो मानत असला तरीसुद्धा जॉन रॉल्स तसं मानत नाही. कारण तो असं म्हणतो की निसर्गाचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते जस्ट किंवा अनजस्ट काहीच नसतं, न्यायपूर्ण किंवा अन्यायपूर्ण काहीच नसतं. कारण निसर्ग नावाचा कुठला माणूस नाही आहे, आणि जो कोणी निसर्ग हे सगळं चालवत आहे ते नॅचरल फिनॉमिना आहे. त्याच्यावर लोक त्याला चालवणारा देव म्हणत असतील, कोणी त्याला अल्लाह म्हणत असतील, येशू म्हणत असतील, ती एक वेगळी गोष्ट आहे. पण तो कुठला एक व्यक्ती नाही आहे की जो जाणीवपूर्वक काही लोकांना फेवर करेल, काहींना डिसफेवर करेल, असं विसं काही नाही आहे. त्यामुळे निसर्गामधलं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते न्यायपूर्ण किंवा अन्यायपूर्ण काहीही नाही आहे. पुढे जाऊन तो असं म्हणतो, रादर मानवनिर्मित संस्था संघटना ज्या आहेत, इन्स्टिट्यूशन्स दॅट आर ऑफ द सोसायटी दॅट आर कंट्रोल्ड बाय द ह्युमन बिंग्स, म्हणजे मानवानीच संस्था संघटना स्वकल्याणासाठी स्थापन पण केल्या आणि मानवच त्याला कंट्रोलसुद्धा करत असतो. तर तो असं म्हणतो की ह्या ज्या मानवाचं हे कंट्रोल आहे त्या इन्स्टिट्यूशन्सचं, म्हणजे तो ते इन्स्टिट्यूशन्स वागवत असताना एकमेकांशी जसा वागतो त्यातनं ते डिस्ट्रीब्युशन जस्ट किंवा अनजस्ट होत असतं. अलग लक्षात. म्हणजेच थोडक्यात काय, तर तो आपल्या विचारांच्या टोटली वेगळा विचार मांडतोय. आपण हे समजतो की निसर्गाने आपल्यावर अन्याय केलेला आहे, निसर्गाने अमुक व्यक्तीवर जास्त कृपादृष्टी दर्शवलेली आहे. तो म्हणतो अजिबात नाही, निसर्ग असं काही करत नाही. मग कोण करतं? समाजामध्ये कोणी तर असलं पाहिजे जो अन्यायग्रस्त त्या ठिकाणी एखाद्याला बनवतो. तर तो म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपण जे सामाजिक इन्स्टिट्यूशन्स तयार करतो त्या इन्स्टिट्यूशन्सला आपण जे कंट्रोल करतो त्या कंट्रोल करण्याच्या आपल्या मनमान्यता, पद्धती, वागणुकीच्या तऱ्हा, यातनं कुठेतरी ते नॅचरल डिस्ट्रीब्युशन जस्ट किंवा अनजस्ट होत असतं. नॅचरली ते डिस्ट्रीब्युशन जस्ट किंवा अनजस्ट नसतंच. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं वितरण, ज्याला आपण पुनर्वितरणात्मक न्याय म्हणतो, डिस्ट्रीब्युटरी जस्टिस म्हणतो, ती जस्टिस माणूसच माणसाला नाकारतो, माणूसच माणसावर अन्याय करतो, माणूसच माणसाला न्याय देत असतो. निसर्ग ना न्याय देत ना अन्याय देत, निसर्ग फक्त जे देतो ते देतो, किंवा निसर्गातनं जे मिळालेलं असतं ते मिळालेलं असतं, असं त्याचं स्पष्ट मत आहे. ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन. पुढे जाऊन बघूया आपण काय म्हणणं आहे त्याचं. State becomes just by giving to each person his or her due rights and duties as well as due rewards and punishments. रॉल्सचं म्हणणं आहे की राज्यव्यवस्था ही जस्ट किंवा न्यायपूर्ण कधी बनते, ज्यावेळी ती प्रत्येक नागरिकाला त्याचे किंवा तिचे स्वतःचे पूर्ण हक्क किंवा त्याचे कर्तव्य त्या ठिकाणी मुक्त हस्ते देऊ करते, किंवा त्यांचे जे काही रिवॉर्ड्स आणि पनिशमेंट्स आहेत ते मुक्त हस्ते देऊ करते. त्यावेळी त्या ठिकाणी स्टेट जे आहे ते जस्ट बनतं. म्हणजे जर का त्यांनी तसं मुक्त हस्ते दिलं नाही तर स्टेट अनजस्ट आहे, असं रॉल्सचं म्हणणं आहे. म्हणजेच काय, तर स्टेट अन्यायपूर्ण होईल जर का त्यांनी नागरिकांचे हक्क, कर्तव्य यांचं जर का डिस्ट्रीब्युशन प्रॉपरली केलं नाही, रिवॉर्ड्स पनिशमेंट्सचं डिस्ट्रीब्युशन प्रॉपरली केलं नाही, आणि जर का त्यांनी त्यांचं संरक्षण केलं नाही, हक्क कर्तव्यांचं, सामान्य नागरिकाचं संरक्षण केलं नाही, तेव्हा ते अनजस्ट होईल असं आपण म्हणतो. बरोबर आहे. पुढे काय म्हटलं आहे त्यांनी बघा, जस्टिस डज धिस बाय ब्रिंगिंग अबाउट ॲडजस्टमेंट्स बिटवीन प्रिन्सिपल्स ऑफ लिबर्टी, इक्वॅलिटी अँड कोऑपरेशन एक्सेट्रा.
जस्टिस डज व्हॉट दिस, म्हणजे हे जे काही इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे किंवा प्रत्येक नागरिकाला मुक्तपणे त्याचे अधिकार, रिवॉर्ड्स आणि पनिशमेंट मिळणं आहे, हे न्यायाचं तत्त्व करत असतं. आणि न्यायाचं तत्त्व ते कशा पद्धतीने करतं? लिबर्टीमध्ये किंवा इक्वॅलिटी आणि कॉपरेशन यासारख्या व्हर्च्यूजमध्ये ॲडजस्टमेंट करून जस्टिस तसं करत असतं. उदाहरणार्थ, ज्याला कमी लिबर्टी मिळाली आहे, न्यायाच्या अनुषंगाने त्याला जास्त लिबर्टी मिळणं हे गरजेचं असतं. ते त्या ठिकाणी जस्टिसच्या माध्यमातून होत असतं. किंवा ज्याच्यासोबत कॉपरेशन झालेलं नाही आहे, ज्याला इक्वॅलिटी त्या ठिकाणी मिळालेली नाही आहे, त्याच्यासोबत जास्त इक्वॅलिटीपूर्ण वागणूक करणं ही जस्टिसचं तत्त्व सांगत असतं, असं जॉन रॉल्स त्या ठिकाणी म्हणतो. जस्टिसचे विविध प्रकार आहे मित्रांनो. त्यातले 2 महत्त्वाचे प्रकार मानले जातात. एक म्हणजे प्रोसिजरल जस्टिस, जी काय डिटरमाइन करते? प्रोसिजरल जस्टिस डिटरमाइन्स अ जस्ट प्रोसिजर फॉर द ॲलोकेशन ऑफ सोशल ॲडव्हान्टेजेस, है ना. म्हणजेच काय, तर जसं टू हॅव अ कॉन्स्टिट्यूशन इन प्लेस, एखादं राज्य किंवा एखादं स्टेट, एखादा देश एखादा संविधान अडॉप्ट करतो, ते कशासाठी अडॉप्ट करतो? तेच मुळात एक प्रोसिजरल रिक्वायरमेंट म्हणून अडॉप्ट करत असतो. त्यामुळे संविधानामध्ये लिहिलेली प्रत्येक प्रोसिजर, मग ती कायदा निर्मितीची असू दे, कायदा अंमलबजावणीची असू दे, ती सगळी प्रोसिजर ही काय करत असते? एक जस्ट प्रोसिजर डिटरमाइन करते ॲलोकेशन ऑफ सोशल ॲडव्हान्टेजेससाठी. म्हणजे बेनिफिशरी कोण असेल, कोण नसेल, हे जे कायद्यात लिहिलेलं असतं ते सगळं प्रोसिजरल जस्टिसचा नमुना आहे. ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन. पुढे काय म्हटलं आहे बघू याच्यामध्ये. आता जॉन रॉल्सची जी थेरी आहे त्याच्यामध्ये तो पुढे काही महत्त्वाचे कोट्स मांडतो आहे. जस्टिस इज द फर्स्ट व्हर्च्यू ऑफ सोशल, सॉरी हे आपलं झालं. हां, पुढे तो काय म्हणतो याच्यामध्ये, आउटकम विल बी ऑटोमॅटिकली ॲक्सेप्टेड ॲज जस्ट, है ना. म्हणजे याच्यामध्ये हे जे प्रोसिजरल जस्टिस आहे याच्यामध्ये काय होतं की डिटरमाइन्स द जस्ट प्रोसिजर फॉर द ॲलोकेशन ऑफ सोशल ॲडव्हान्टेजेस. म्हणजे एकदा प्रोसिजर तुम्ही जस्ट मानली की मग त्या प्रोसिजरनी येणारं जे काही आउटकम असेल ते ऑटोमॅटिकली तुम्हाला जस्ट म्हणजे न्यायपूर्ण मानावं लागेल. कारण तुमची प्रोसिजरच तुम्ही जस्ट तयार केली आहे, तुम्ही जाणीवपूर्वक तशी ती तयार केली आहे. त्यानंतर इट रिलेट्स टू द ट्रेडिशन ऑफ लिबरलिझम, है ना. आपण काल लिबरलिझमबद्दल बोललेलो आहे. लिबरलिझमच्या ट्रेडिशनशी ती त्या ठिकाणी रिलेट करते, कारण की लिबरलिझमच्या माध्यमातून सुद्धा व्यक्तीच्या राईट्सबद्दलच, हक्कांबद्दलच त्या ठिकाणी आपण आग्रह धरलेला होता. आणि त्याच्यामुळे इट रिलेट्स टू द ट्रेडिशन ऑफ लिबरलिझम. इट रेप्युजिएट्स ऑल डिस्क्रिमिनेशन. रेप्युजिएशनचा अर्थ काय की कुठल्याही प्रकारच्या डिस्क्रिमिनेशनला थारा न देणे किंवा नकारून टाकणे, पूर्णपणे त्याला रिजेक्ट करणे, बरोबर आहे. म्हणजेच काय, तर प्रोसिजरल जस्टिस ही कुठल्याही पद्धतीच्या डिस्क्रिमिनेशनला नकार देते. जसं आपल्या घटनेमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, कलम 14 ते 18 मध्ये आपण इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणतो, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की 15 मध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन कास्ट, क्रीड, रेस, रिलिजन, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ यावर करण्यात येणार नाही. म्हणजेच ते प्रोसिजरल जस्टिसचा नमुना आहे. त्यानंतर इट रेग्युलेट्स म्युच्युअल रिलेशन्स बिटवीन इंडिव्हिज्युअल्स अँड ग्रुप्स. काय करतं प्रोसिजरल जस्टिस? इंडिव्हिज्युअल्स आणि ग्रुप्समधलं म्युच्युअल रिलेशनशिप त्या ठिकाणी रेग्युलेट करत असतं. ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन. अकॉर्डिंग टू रॉल्स, द बेसिक इन्स्टिट्यूशन्स and society should be so construed as to ensure the continuous distribution of social primary goods to all the members of society in a just and fair manner, है ना. रॉल्सच्या मते बेसिक जे त्या ठिकाणी कुठल्याही सोसायटीचं इन्स्टिट्यूशन असतं त्यांचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे? शुड बी सो कन्स्ट्रूड, म्हणजे ते अशा पद्धतीने बनवले पाहिजे किंवा त्यांची ठेवण अशी असली पाहिजे की कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन ऑफ सोशल प्रायमरी गुड्स झालं पाहिजे टू ऑल मेंबर्स ऑफ सोसायटी इन अ जस्ट अँड फेअर मॅनर. म्हणजे न्यायपूर्ण पद्धतीने आणि ट्रान्सपरंट पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला सोशल गुड्सचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी सोशल इन्स्टिट्यूशन्स तयार झाले पाहिजे. सोशल प्रायमरी गुड्समध्ये काय काय येईल असं त्याचं म्हणणं आहे. राईट्स अँड लिबर्टीज येतील, म्हणजे जनतेचे हक्क येतील, त्यांचे स्वातंत्र्य येतील, त्यांचे पॉवर आणि अपॉर्च्युनिटीज येतील, आणि इन्कम आणि वेल्थ त्या ठिकाणी येईल. हे सोशल प्रायमरी गुड्समध्ये येईल. अलॉंग विथ मोर व्हेरी मेनी थिंग्स, दीज थिंग्स विल बी इन्क्लुडेड इन द सोशल प्रायमरी गुड्स. म्हणजेच थोडक्यात परत एकदा बेसिक इन्स्टिट्यूशन जे आपण तयार करतो ते जाणीवपूर्वक असे तयार करायचे आहे की त्यांनी सोशल प्रायमरी गुड्सचं डिस्ट्रीब्युशन प्रॉपरली जस्टिसच्या प्रिन्सिपलवर केलं पाहिजे. ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन. प्रायमरी, दिस इज इट. रॉल्सची ही संकल्पना या ठिकाणी आजच्या आपल्या लेक्चरपुरती संपलेली आहे मित्रांनो. आय होप की तुम्हाला ती संकल्पना व्यवस्थित कळलेली आहे. जर का तुम्हाला ती कळली असेल तर पुढे आणखी आपल्याला क्लासमध्ये ती डिटेलमध्ये घ्यायची आहे. सो आय होप यू विल बी जॉईनिंग मी इन द क्लास. थँक यू व्हेरी मच. हॅव अ ग्रेट डे. बाय बाय.